नमस्कार मित्रांनो, आपण आज एक घटना बघणार आहोत. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपर्णा तालुक्यातील लोणी या गावात घडलेली. राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्याच दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात एक घटनादायक घटना घडली आहे. या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे की ती घटना अशी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोपर्णा तालुक्यातील लोणी या गावात घडली. ती घटना अशी आहे. आई वडील बंद खोलीत करून कुऱ्हाडीने मुलाने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील लोणी गावात घडली. या घटनेत आईचा मृत्यू झाला तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. कमलाबाई सातपुते असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पांडुरंग सातपुते हे गंभीररित्या जखमी झाले आहेत व त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी मनोज पांडुरंग सातपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कोपर्णा तालुक्यातील येणाऱ्या लोणी येथील मनोज सातपुते या मुलाने आपल्या वयोवृद्ध आई वडिलांनी एका बंद खोलीत बंद केले. त्यानंतर त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत कमलाबाई सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला. तर पांडुरंग सातपुते जे आरोपीचे वडील हे गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना 18 फेब्रुवारी दुपारी 12च्या सुमारास घडली. जखमी अवस्थेत पांडुरंग सातपुते यांना उपचारासाठी कोपर्णा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर फरार आरोपीला अटक करण्याची माहिती आली आहे. पांडुरंग सातपुते वय 45 वर्ष असं आरोपी मुलाचं नाव आहे. आरोपी मुलाने बंद खोलीत आई वडील यांना आणि अत्यंत क्रूरपणे आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने 4 आणि वडिलाच्या 2 वार केले. आईचा जागीच ठार केले. तर वडिलांच्या डोक्यात 2 वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी करण्यात आले. यानंतर तो वहिनीच्या मागे लागला. मात्र ती एका खोलीत लपली आणि दरवाजा बंद केल्याने तिचा जीव वाचला. घटनेनंतर आरोपी मुलाने तिथून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना शेतीच्या वादातून घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. पुढील कारवाई कोपर्णा पोलीस करीत आहेत. धन्यवाद.